तर आज ना एकादशी होती आणि एकादशीच्या दिवशी हेअर वॉश करत नाही हे माहिती असूनसुद्धा बऱ्याचदा माझ्याने हेअर वॉश केला जातो. तर आजही तसंच झालं. हेअर वॉश झाल्यानंतर मला आठवलं की आज एकादशी आहे म्हणून. तर असं आमच्याकडे म्हणतात. माहिती नाही मला सगळीकडे ते फॉलो करतात की नाही, पण आम्ही करतो. नाही करत आम्ही एकादशीच्या दिवशी हेअर वॉश नाही करत आणि सोबतच तांदळाचे पदार्थ नाही बनवत, जसं की भात खिचडी वगैरे, आणि सोबतच अन्नदानही नाही करत. म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे, फळं वगैरे असं आपण देऊ शकतो, पण मग असं अन्न वगैरे नाही देत, जसं की भाजी पोळी वगैरे असं काही. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंची आणि प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आता मी तुम्हाला जी मगाशी सनस्क्रीन दाखवलं तर त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो बघितला असेल बऱ्याच जणांनी. तर सध्याचं हे माझं आता फेवरेट असं सनस्क्रीन आहे. गेली 15 दिवसांपासून मी ती वापरते. मला खूप आवडलं. गेल्या वर्षी एकदा मी ते ट्राय करून बघितलं होतं, पण त्याची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती खूप अशी रनी लिक्विड असल्यामुळे मला ते फारसं मागच्या वर्षी मी म्हणजे असं लक्ष नव्हतं दिलेलं, पण रिझल्ट त्याचे खूप छान आहेत. तर मी ह्या वर्षी ते परत मागवले. थोडंसं त्याच्यावरनं पावडर लावून आपण सेट करू शकतो. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता, किंवा मग तुम्हाला क्रीम बेस आवडत असेल तर एखादं तुम्ही क्रीम बेस सनस्क्रीन घेऊ शकता. पण ह्या उन्हाळ्यात नक्की सनस्क्रीन वापरा. जे नसतील वापरत त्यांनीसुद्धा वापरा आवर्जून. मी आधी मेडिकेटेड वापरत होती, पण आता हे मी ऑर्डर केलं होतं. त्यानंतर आज सकाळीच मला क्लायंटसुद्धा होतं, तर त्यांना आयब्रोज आणि वॅक्स करायचं होतं. तर आयब्रोज झाल्या, पण आई आलेली माझ्याकडे आणि मला फराळ बनवायचं होतं तिच्यासाठी. ॲक्च्युली तीच बनवत होती, पण तिला घरी कटिंग वगैरे विडीने करते, तर चाकूची सवय नसल्यामुळे तिला मिरची कट करताना थोडा हाताला कट लागला. तर मग मी क्लायंटला थांबवून घेतलं, म्हटलं तू असं ते मीच करते. आणि त्यासाठी मग मी फराळ करायला घेतलं. त्याआधी थोडासा चहा केला, कारण आज हेअर वॉश केला होता, मलाही घ्यावासा वाटत होता. तर मी खूप कंट्रोल करते आहे, पण होत नाही आहे सध्या तरी. आठवड्यातून 1-2दा चहा घेतलाच जातो आहे. तसं तर मला फारसं आवडतच नाही, पण माहिती नाही का मुद्दाम आता त्याची अशी क्रेविंग होते अधूनमधून. तर इथे मी गुळाचा चहा बनवला होता आणि त्यानंतर मग हे साबुदाणे सकाळीसुद्धा एकदा बनवून झाले होते, कारण आधीला टिफिनमध्ये द्यायचे होते आणि त्याला लाल तिखटाचे बनवलेले आवडतात. मला लाल रंगाचे साबुदाणे पाठवशील मम्मी असं त्याने सांगितलं होतं. तर त्याच्यासाठी ते बनवले होते. थोडे शिल्लक राहिले होते त्याच्या डब्यात, ते मावत नव्हते म्हणून. तर आता मी हिरव्या मिरच्यांची बनवते आणि साबुदाण्यांमध्ये मी बटाटासुद्धा ॲड करते. आणि आमच्याकडे जिरंही घातलं जातं, म्हणजे स्पेशली मी तर घालतेच, कोथिंबीरही घालते. पण बऱ्याच ठिकाणी जिरं, कोथिंबीर वगैरे असं काहीच घालत नाही, प्लेन खिचडी बनवली जाते. बटाटे मात्र सगळीकडे घालत असतील असं मला वाटतं, कारण त्याचा शिरासुद्धा आपण उपवासाला बनवतो. तर इथे मी आता ही फराळ परतवून घेत होती. तर अहोंचा आणि आधीचा तर टिफिन गेला होता, मग राहिली मी एकटी. तर मी माझ्यासाठी सुद्धा हे फराळच बनवलं होतं. थोडंसं एक्स्ट्राचे साबुदाणे मी काल रात्री भिजत घातले होते आणि वेगळं काही बनवायला मलाही कंटाळा येत होता. म्हटलं भूक लागेल तेव्हा बघूया काहीतरी मॅगी वगैरे बनवून दुपारी खाऊन घेऊयात आपण. आणि हो, मला कालच्या माझ्या व्हिडिओच्या खाली एक त्यांची कमेंट आली होती की त्यांना ओपन पोर्सचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तर मी ते सनस्क्रीन सजेस्ट केलं होतं त्या व्हिडिओत. तर मी तर काही स्किन स्पेशलिस्ट नाही, पण माझ्या अनुभवावरून मी त्यांना एवढं तरी सांगूच शकते की एखादा माइल्ड फेस वॉश तुम्ही वापरू शकता, जो की ऑइल कंट्रोल करू शकतो. आणि दिवसातून किमान 2दा तरी त्याने फेस वॉश करा, किंवा मग टोनर डेली यूज केल्याने, टोनरचं मात्र मी गॅरंटेड सांगू शकते की टोनर डेली वापरल्याने पोर्स टाईट व्हायला मदत होते. तर चांगल्या प्रकारचं एखादं टोनर तुम्ही निवडू शकता. आणि किती तुमची ऑइली स्किन असले तरी मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका. हवं तर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही घेऊ शकता, पण किमान 2दा तरी दिवसातून मॉइश्चरायझरसुद्धा लावणं गरजेचं आहे. त्यानंतर SPF कुठल्याही चांगल्या ब्रँडचं तुम्हाला जे आवडत असेल, ते सूट होत असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि घरगुती उपायांबद्दल जर म्हणजे घरगुती उपायांबद्दल जर बोलायचं झालं तर टोमॅटोचा जो काही रस असतो तो आपण चेहऱ्याला लावू शकतो. 5-10 मिनटं ठेवून वॉश करून घ्यायचं, किंवा मग काकडीची पेस्ट आपण लावू शकतो. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईस क्यूबने आपण चेहऱ्याला मसाज देऊ शकतो, ज्यामुळे की पोर्स टाईट व्हायला, श्रिंक व्हायला मदत होते, ज्यामुळे की ते कमी दिसतात. फारसे असे विजिबल होत नाही ते लांबून. आणि खरं सांगू तर मला तरी वाटतं की ओपन पोर्सवर काही कुठलं असं क्रीम वगैरे किंवा लोशन असं आत्तापर्यंत तरी मार्केटमध्ये काही नसेल असं मला वाटतं. आणि जे काही असेल तर ते फेक असेल, कारण नाही होत, फरक नाही पडत त्यांना. खूप जास्त जर का तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचे असतील तर मग तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता किंवा डॉक्टरांना दाखवू शकता. तोच एक पर्याय आहे त्याच्यावर. आणि तसं तर ते मी ताईंना कमेंटमध्ये रिप्लाय दिला होता, पण एवढं डिटेल सांगता नाही येत.
आणि आणखीन कोणाला हा प्रश्न असेल तर त्यांनाही माहिती होईल, त्यासाठी म्हटलं आपण व्हिडिओमध्येच सांगूयात. आणि माझ्या स्वतःबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या चेहऱ्यावर बऱ्याचदा कधी कधी दिसायला लागतात ओपन पोर्स. तर मी काय करते, मला मुलतानी माती खूप सूट करते. खूप लहानपणापासून जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. एक 8वी-9वीत होती तेव्हापासून मी लावत आलेली आहे. तर मी गुलाब पाण्यात मुलतानी माती मिक्स करून ती लावते, कारण त्यामुळे ऑइल कंट्रोल राहतं चेहऱ्यावरचं, तर त्याने फरक पडतो. तेही आपण करू शकतो. आणि ओपन पोर्स हे प्रत्येकाला असतात. कोणाचे खूप जास्त विजिबल होतात, कोणाचे दिसत नाही. आणि मुळात ते जातच नाही चेहऱ्यावरनं, ते कमी होतात फक्त, किंवा कमी व्हायला मदत होते. त्यामुळे एकच पर्याय आहे त्याच्यावर, खूप जास्त जर असतील तर डॉक्टरांना जा, किंवा मग थोडेफार असतील तर दुर्लक्ष करा. कारण आपण ज्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो ते तेवढेच जास्त वाढत जाते. आणि मी हाच एक फॉर्म्युला वापरते, कारण 1-2 वर्षांपूर्वी मला सुद्धा खूप जास्त पिंपल्स होत होते चेहऱ्यावर अचानकच. नाहीतर एवढ्या वर्षात मला कधी पिंपल्स वगैरे होत नव्हते. पण मी तेव्हा ठरवलं होतं की डॉक्टरांकडे जायचं नाही, किंवा कुठलेच घरगुती उपाय आपल्याला करायचे नाहीत. मी सगळं जे काही लावत होते ते बंद केलं. फक्त मॉइश्चरायझर सुरू ठेवलं होतं. इवन मी सनस्क्रीनसुद्धा बंद केलं होतं 2 महिन्यांपर्यंत. आणि एक जेल बेस लाईट ते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर येतं ते मी वापरायला सुरुवात केली होती. आणि एकदम त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मी जेवढं लक्ष देत होते तेवढं ते मला आणखीन खूप दिसत होते. आणि रोजच्या रोज त्यांची संख्या वाढत होती. 1-2 महिन्यानंतर दुर्लक्ष केल्यानंतर ते आपोआप कमी व्हायला लागले. आणि बॅक टू मग मी माझ्या रुटीनला लागली, जसं काही माझं स्किन केअर रुटीन आधी होतं तसं. तर आज ह्या एक ताई होत्या माझ्याकडे क्लायंट आलेल्या. तर तुम्ही बघू शकता त्यांची आयब्रो किती छान अशी ग्रोथ होती. आणि मी त्यांना खूप असं छान असं शेप देणार होती, जाड ठेवणार होती थोड्या. पण त्यांचं म्हणणं होतं की खूप बारीक करा, आणखीन बारीक करा. एवढी बारीक जी की मी आता तुम्हाला दाखवली तरीसुद्धा त्यांना अजून त्याच्यापेक्षा बारीक करायची होती. पण मी त्यानंतर नव्हतं केलेलं. म्हटलं असं छान दिसतंय. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुमच्यासारखी नाजूक करा. मी त्यांना सांगितलं की माझ्या आयब्रोज नाजूक नाही आहेत, मला म्हणजे हेअर ग्रोथच नाही आहे आयब्रोजला, म्हणून त्या तसे दिसत आहेत तुम्हाला विरळ असल्यामुळे. तर तेवढंच काय ते त्यांचे मी केले होते आणि तसे छान वाटत होते. मी आणखीन थोड्या जाड ठेवणार होती, पण त्यांच्या म्हणण्यानुसार मला ते करावं लागलं. आणि हो, आज माझ्याकडे छान असं लहानशा रुक्माईचा मेकअपसुद्धा होता. तर ती दीदी आली होती संध्याकाळी, तर तिचाच मेकअप आता इथे चालला होता. आणि सध्या आता लहान मुलांचे गॅदरिंग वगैरे सुरू आहेत. आणि आत्ताच नुकताच काल परवा मराठी दिवससुद्धा साजरा करण्यात आला. तर माझ्याकडे लहानच मुली येत होत्या आता 4-5 दिवसांपासून. पण त्यांचं कसं वेगळं असायचं, गाणे वगैरे, डान्स वगैरे, तो मेकअप असायचा. आणि स्पेशली मला असं काही असलं राधा, रुक्मिणी किंवा श्रीकृष्णाचा मेकअप तर तो मी शेअर करत असते. तर तसंच मी आज शेअर करायचं ठरवलं. आणि लहान मुलींना मी सहसा फाउंडेशन स्किप करते, मी त्यांना लावतच नाही, कारण त्यांची नॅचरली स्किन खूप पातळ असते आणि सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे मी त्यांना लाईटच मेकअप देते. तर तुम्हाला त्यामुळे तो आता व्हिडिओमध्ये तेवढा फारसा असं अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल, पण रिअलमध्ये तो खूप छान झाला होता. आणि ती बऱ्याचदा 1-2 याच्या आधीसुद्धा माझ्याकडनं मेकअप करून गेली, तर तिला माझ्याकडनंच आवडतो. तर खूप छान मेकअप झाला होता तो. आणि इथून पुढे मी तुम्हाला लास्टला त्याचा फायनल लुक तर दाखवेलच. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली छोटीशी रुक्माई ते. आणि मला तिला स्पेशली ब्लॅक कलर वगैरे करायचं नव्हतं, आहे तसंच मेकअप करायचा होता. हा मळवट मात्र भरवायचं होतं. तर तोही मी कुठलाच रंग न वापरता आपलं जे कुंकू असतं माझ्याकडे, मी जे घरात वापरते, तर त्याच कुंकवाने मी भरला होता. कारण ते कुंकूसुद्धा मी घरीच बनवले हळदीपासून, यूट्यूबला व्हिडिओ बघून. तर त्यामुळे मी तेच वापरलं होतं की नको काही रिॲक्शन व्हायला नंतरून म्हणून. तर इथे संपूर्ण मेकअप डन झालेला होता, फक्त मळवट आता भरायचा बाकी होता. तर तेही मी करून घेतलं होतं. आधी मी अशी लाईन ड्रॉ करून घेतली होती खाली जायला नको म्हणून. आणि त्यानंतर मग इयरबड्सने ती लाईन मी बनवली होती. आणि त्यानंतर जो काही लिपस्टिकचा ब्रश असतो छोटा, तर त्याने मी ते सगळं भरून घेतलं होतं. आणि हळदीनेच आतली जी काही चंद्रकोर असते तर ती बनवली होती. आणि ही जी नऊवारी आहे किंवा मग ज्वेलरी आहे, तर हे सगळं तिने सोबत आणलं होतं. आणि नऊवारी ती म्हणजे शिवलेली होती, वेअर करायची होती, फक्त घालायची होती तिला, नेसवायची वगैरे नव्हती. तर तिच्याच मापाची ती बनवली होती. तर इथे आता ती छान अशी रेडी झाली होती. आणि आता फक्त मुकुट काय ते तेवढं घालायचं होतं. आणि गळ्यातले जे काही नेकलेस वगैरे होते तर तसे सेपरेट राहायला पाहिजे, एकमेकांच्या खाली असे दबले नको जायला, दिसायला पाहिजे, म्हणून मी जे काही आपलं डबल सेलो टेप असते तर त्याने त्यांना त्याच जागेवर स्टिक करून ठेवलं होतं. कारण मला वाटतं तिला डान्स वगैरे जर करायचा असेल तर तसं तर तिला फक्त उभं राहायचं होतं कमरेवर हात ठेवून, पण तरीसुद्धा सेफ्टी पर्पजने मी ते पॅक करून दिलं होतं तिला. फक्त कानातले ते काय ते तेवढे चिकटवता येतच नव्हते, ते गोडाच होत होते. तर ती बोलली की तिथे टीचरांना वगैरे सांगून काहीतरी ॲडजस्ट करू आम्ही, तिथे उभं राहण्यापुरतं फक्त.
त्यानंतर तिच्या हातांनासुद्धा मी त्याच जो काही कुंकू ओला केला होता तर त्याने कलर केलं होतं, ज्यामुळे की खूप छान असा लुक यावा. आणि पायांना करायची मला काही गरज नाही वाटली, कारण तिच्याकडे खूप छान अशी मोत्यांची मोजडी होती आणि ती वेअर करणार होती. तर हा असा काहीसा तिचा फायनल लुक होता. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आता होळी आपली जवळ आलेली आहे. तर होळीसाठीचा जो काही नैवेद्य असतो स्पेशली आमच्या खानदेशात, तर हे असे लाडवे बनवले जातात. होळीचे 2-3 दिवस आधी त्यांना बनवावं लागतं आणि उन्हात वाळवून मग ते त्याची जी काही रेसिपी असते तर ती तुम्हाला माझ्या होळीच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत थांबावं लागेल. पण आता ही त्याची जी काही मेकिंग प्रोसेस असते तर ती मी तुम्हाला दाखवते. तर सिंपली आपलं गव्हाचं पीठ आहे, त्यात थोडासा सोडा, मीठ आणि तेल पाणी घालून असं आईने ती कणिक मळून घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीने ते त्यांना बनवते. आणि यांना आता 2-3 दिवस उन्हात वाळवावं लागणार आहे. आणि आज आता हे असे दिसत आहे. हा आजचा व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.